नमस्कार मंडळी. आज शुक्रवार आणि नेहमीप्रमाणे अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये आज वेगळेच गेस्ट येणार आहेत. वेगळे गेस्ट म्हणजे काय, एक मुलगा एक 4-5 वर्षापूर्वी तो आणि त्याची मिसेस दोघंजणं भेटायला आले होते आणि त्यांना चित्रपट काढायचा होता. तर ते म्हणायला लागले की मॅडम मराठी चित्रपट काढायचा आहे आम्हाला हेल्प करा ना, सांगा ना की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पैसे तर आहेत माझ्याकडे पण चित्रपट काढण्याचं नॉलेज किंवा फार माहिती नाही आहे. त्याला मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही माझं चॅनल बघत राहा, तुम्हाला आपोआप कळेल की मी प्रत्येक अशा गेस्टना बोलवते की त्यांच्या तोंडून एक चित्रपट एक गाणं करायचं असेल तर किती खर्च येईल, एडिटिंगचा खर्च किती येईल, आर्टिस्टना किती द्यायचे, तुमचं बजेट असेल त्याच्याप्रमाणे करायला लागेल. हे सगळं त्यांना सांगितलं थोडक्यात. परंतु म्हटलं तुम्ही जर माझं हे चॅनल बघत राहिलात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातून कळतील आणि चित्रपट काढण्यासाठी तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल. आज 4 वर्षानंतर ते जोडपं पुन्हा मला भेटायला आलं होतं आणि सांगा मॅडम तुम्ही सांगितलं तर तुमचं चॅनल आम्ही नेहमी बघतो आणि आम्हाला त्याचा खूप फायदा झाला आणि त्याहून आम्ही चित्रपटही काढायची तयारी केली. आता चित्रपट शूट झालेला आहे, आता पोस्ट प्रोडक्शन आणि रिलीज करणे हा त्यांच्यापुढे मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते भेटायला आले होते. त्यांना म्हटलं बघा तुम्ही जरा विचार करा काय चाललं आहे. आणि त्यांनी स्वतःनीच ह्याच्यावरती एक तोडगा काढला. चित्रपट कसा रिलीज करणे किंवा चित्रपट तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा पोहोचेल ह्याचा त्यांनीच एक शोधून काढलं. एक तज्ज्ञ व्यक्ती घेतली आणि त्या दोघांतिघांनी मिळून ते सगळं एक ॲप डेव्हलप केलं आणि एक सोल्युशन शोधून काढलं आहे. तर मंडळी तुमच्याही मनात असेल की कसा रिलीज करावा आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत हा चित्रपट कसा पोचवावा तर आजचा एपिसोड तुम्ही नक्की बघा. आता त्या जोडप्याची तुम्हाला मी ओळख करून देते. हा आहे अभिषेक आणि ही शिंपली. मला त्यावेळेलाही तिचं नाव इतकं आवडलं होतं. शिंपल्यासारखीच एकदम गोड आहे, मोती आहे शिंपल्यातला. अतिशय गोड जोडपं आहे हे दोघंही. आता त्यांचा हा अट्टाहास किंवा त्यांनीही त्यांची जिद्द कशी पुरी केली आणि पुढचं सोल्युशनसुद्धा फाइंड आउट केलं की मला खूपच आश्चर्य वाटलं की इतकं त्यांनी मनावर घेतलं आणि हे केलं. तर त्यांच्या या संशोधनाविषयी किंवा त्यांनी हे जे काम केलं आहे त्याच्याविषयी मी त्याच्याशीच बोलली त्याला. बोल अभिषेक. नमस्कार मॅम, थँक्यू. तसं तुम्ही सांगितलं की आपण 4 वर्ष आधी भेटलेलो आणि तेव्हा मी ह्या इंडस्ट्रीशी म्हणजे जस्ट माझं शिक्षण झालेलं मास मीडियामध्ये आणि मी सिनेमॅटोग्राफीही केलेली. तर ह्या क्षेत्रात माझं ते एक पहिलं पाऊल होतं की मला ते जाणून घ्यायचं होतं की फिल्म मेकिंग कशी असते वगैरे आणि ते. आणि त्याचं शिक्षण घेतल्यानंतर मला असं जाणवलं की आपले जे मराठी मूवीज आहेत किंवा हे आहेत हे खूप म्हणजे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तर ॲक्च्युली तेव्हाही आम्ही जसं तुम्ही सांगितलं की आम्ही एका मूवीवर काम करत होतो. तो मूवी आता ऑलमोस्ट रेडी झाला आहे, पोस्ट प्रोडक्शनला आहे. पण आम्हाला सध्या जी चॅलेंज आहे ती इतर निर्मात्यांनीही होते की जो मूवी आहे रिजनल मूवी, मराठी मूवी, तो ज्या ऑडियन्सपर्यंत पोचला पाहिजे तिकडे तो अवेलेबल होत नाही किंवा ते साधनही नाही आहे त्यांना की त्या थ्रू ते बघू शकतात. थिएटर्स नाही आहेत मुख्य म्हणजे. बरोबर बरोबर, थिएटर्स नाही आहेत. तालुक्याची ठिकाणी तिथपर्यंत असतं, छोटी छोटी खेडी असतात तिथे नाही आणि लोकांना एक तर बस करून यावं लागतं त्या थिएटर पर्यंत. वेगळा खर्च, खूप ट्रॅव्हल करायला. तर तोच एक चॅलेंज आहे जो प्रत्येकाला म्हणजे खेडेगावातल्या कुठल्याही व्यक्तीला एक सिनेमा हे एक एंटरटेनमेंटच्या व्यतिरिक्त त्याला जो लागणारा खर्च आहे तो त्यांना बेअर करावा लागतो. एक म्हणजे त्यांना एक कुठलाही सिनेमा पाहायचा असेल तर तालुक्याला कुठलं थिएटर असेल जे शक्यतो बहुतेक तालुक्यांमध्ये नाही आहे. पण कुठल्या तालुक्याला जाऊन तिकडे बघणं की ते केव्हा तिकडे आपल्या परिवाराला घेऊन जाणं, मग तो खर्च, मग त्यांचं दिवसातच शेतीचं काम सोडणं आणि ते सगळं जो चॅलेंज आहे तो ट्रॅव्हलिंगचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, अख्खा दिवस किंवा 2-2 तास जाण्या येण्यात जातात सगळं. तर ते जो चॅलेंज आहे तो होताच कुठे ना कुठे आणि तो लूप होल आम्हीही आयडेंटिफाय केला व आपल्या इंडस्ट्रीमध्येही तो लूप होल आहेच हे प्रत्येकालाही माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये. तर त्यासाठी एक सोल्युशन म्हणून माझी आणि माझे जे सोबतचे सहकारी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा वगैरे चालू होती
आणि त्यातनं आम्ही एक डेव्हलपमेंट केली. म्हणजे ती डेव्हलपमेंट लगेच झाली असंही नाही म्हणता येणार. त्यालाही आम्हाला एक 4-5 वर्ष लागली डेव्हलप करायला. पण ती जी डेव्हलपमेंट आहे सध्या शिंपलीची काय मदत झाली तुला? हा, तर शिंपलीनी सध्या म्हणजे आमचं जे मार्केटिंग आहे आणि आमचं सोशल मीडिया आहे किंवा ग्राउंडवर नेटवर्किंग आहे वगैरे ते सगळं शिंपली पाहते. तर तेच आपलं जे डिव्हाइस आहे आम्ही जे इंट्रोड्यूस केलं आहे ॲक्च्युली एक, तर त्या डिव्हाइस थ्रू, त्या माध्यमा थ्रू प्रत्येकाला मूवी त्याच्या घरी बघता येईल. पहिल्याच दिवशी जेव्हा फ्रायडे रिलीज असतो, फर्स्ट डे फर्स्ट शो, हा मूवी त्याला घरी त्याच्या टी व्हीवर परिवारासह बघता येईल अशी एक योजना आम्ही राबवतो आहे. आणि असं एक इनोव्हेशन आम्ही बोलता येईल केलं आहे. आणि त्यामध्ये जसा माझा थोडा वाटा आहे, शिंपलीचाही वाटा आहे, तसे जे ह्या इनोव्हेशनचे ब्रेन चाइल्ड आहेत, ज्यांचं हे म्हणजे तज्ज्ञ आहेत, ज्यांचं हे बेबी आहे, ज्यांनी इनोव्हेट केलं आहे, त्यांना मी इंट्रोड्यूस करू इच्छितो. कारण ह्या विषयावरती डिटेलमध्ये आणि हे टेक्निकली कसं काम करतं आणि प्रत्येकाला त्याचा फायदा निर्मात्यालाही आणि खेडेगावातल्या कुठल्याही माणसालाही कसा होऊ शकतो, तर त्याच्यावरती खूप रिसर्च करून आम्ही एक फायनल प्रोडक्ट बनवलेलं आहे. मेन जेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो आणि जेव्हा मूवीचं डिस्कशन झालं तेव्हा आमचा हाच मुद्दा होता की बरोबर बोलतात तुम्ही, चित्रपट बनवणं सोपं आहे पण पोचवणं खूप डिफिकल्ट आहे. सो आम्ही त्याच्यावरतीच मेन जरा अजून रिसर्च केला आणि त्याप्रमाणे मग आम्ही आता जे डिव्हाइस केलं. आता तुमच्याबरोबर ते तज्ञ आलेले येस, आहेत. तर मला त्यांना इंट्रोड्यूस करू इच्छितो. संतोष संतोषजी, बिराजदारजी. येस, नमस्कार. थँक्यू मला पण ह्या पॉडकास्टमध्ये सहभागी केल्याबद्दल. नाही, ब्रेन तर तुमचाच आहे ना. Yes. मग तुम्हाला सहभागी करायला तुमच्याशिवाय कार्यक्रम अपुरा होईल. ॲक्च्युली तुमच्या ही म्हणजे ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? मॅडम मी ॲक्च्युली गेले 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्येच काम करतो आहे. मी नवरा माझा नवसाचा, पक पक पकासारखी फिल्म असिस्टंट एडिटर म्हणून केली. मी प्रोडक्शनपासून लास्ट प्रोड्युसरपर्यंत मी सगळे रोल ह्या फिल्म लाईनमध्ये जे जे असतात ते सगळ्यातनं मी हँड टू हँड काम केलेलं असल्यामुळे तुम्ही काही हिंदी फिल्म पण केलेले आहेत. हिंदी फिल्म पण केलेले आहेत. तर हे सगळं करताना सगळ्याचं नॉलेज हँड टू हँड होतं. फक्त की हे मला माहिती असावं म्हणून मी केलं आहे किंवा कोणी सांगितलं आणि मला लक्षात आहे असं नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट मी स्वतः केली. त्यामुळे ह्या पूर्ण पिक्चर बनवणे आणि रिलीज करण्यापर्यंत किती प्रॉब्लेम्स येतात, काय मेहनत लागते, कोणाचे किती कष्ट असतात, हे सगळं जवळून आणि बघितलं. किती पैसे लागतात ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली होती की पिक्चर बनवणं सोपं आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड आहे. तर डिस्ट्रीब्युशनचं जसं गेल्या 5-6 वर्षानंतर मी 2016 साली वगैरे पहिली पिक्चर डिस्ट्रीब्युशन पूर्णपणे जवळून बघितलं आणि मला लक्षात आलं की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि असा नाही आहे की हा फक्त छोट्या प्रोड्युसरला प्रॉब्लेम आहे, सगळ्या प्रोड्युसरना पण प्रॉब्लेम आहे हा, की ह्याच्यातनं ती लोक कितीही प्रयत्न केला तरी त्यांना कुठला मार्ग दिसत नाही आहे. तर त्याच टायमिंगमध्ये मी अभिषेकला भेटलो होतो. अभिषेक माझ्याबरोबर एका प्रोजेक्टवरती काम करत होता आणि अभिषेक बोलला की एक फिल्म आपल्याला करायची आहे. आणि मी काही लोकांना भेटलो तेव्हा तुमचं नाव सांगितलं त्यांनी आणि की आपल्याला जरा ह्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवरती हे जे प्रॉब्लेम्स आहेत पिक्चर बनवणे आणि नंतरचा हा प्रॉब्लेम याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. मी त्यावेळी अभिषेकला बोललो होतो की ऑलरेडी मी काहीतरी करतो आहे आणि तू पण तोच प्रॉब्लेम घेऊन माझ्याशी बोलतो आहेस. तर आम्ही थोडेसे सिंक इन झालो जास्त की सेम विचारसरणीचे जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्या प्रोडक्टला अजून थोडासा हातभारच लागतो. कोणाचा दुसरा अभ्यास आपल्याला कामी येतो, आपला अभ्यास त्यांना कामी येतो आणि सेम गोष्ट अभिषेक बरोबर झाली. आणि मी टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्याबरोबर अजून एक जण होता जो टेक्नॉलॉजिकली खूप काही जाणायचा, तर तोही माझ्याबरोबर काम करत होता. तर सुरुवातीला जेव्हा अभिषेक भेटला त्यावेळी आमचा सोल्युशन असा होता की जसे तंबू टॉकीज गावागावात चालायचे पण तंबू टॉकीज फक्त जत्रेत चालायचे. तर आमचा विचार होता की टुरिंग टॉकीज. येस. तर आम्ही त्यावेळी विचार केला होता की एक 40 फीट कंटेनरवरती आपण 117 सीटचा एक थिएटर बनवायचा आणि तर 15 मिनिटात तो सेटअप व्हायचा आणि दुसऱ्या गावात जाऊन तो शो दाखवेल. तर आम्ही हा प्रकार चालू केला होता आणि याच्यावरती मी कामसुद्धा करत होतो आणि त्याच वेळी अभिषेक मला भेटला होता. तर आम्ही ते करत असताना आम्ही अहमदाबादला ती गाडी बनवायला दिली होती. आमचं भरपूर टेक्नॉलॉजिकल काम झालं होतं आणि आम्ही ऑलमोस्ट प्रोटोटाईप रेडी केलं होतं.
पण 2018-19ला आम्ही ते लॉन्च करणार होतो आणि कोविडने चालू केलं काम आणि तो आमचा कंटेनर अहमदाबादमध्ये तसंच राहून गेला. त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे सोल्युशन सुद्धा तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे, Practical नाहीये. प्रॅक्टिकल नाही आहे. कारण त्यावेळी एक एक गाडीचा खर्च आणि ती प्रत्येक गावांमध्ये पोहोचवणं डोमेस्टिक काम खूप आहे. त्याच्यामध्ये गाडी टर्न घेते का, डिझेल किती लागलं, काय चोरी झालं, पॉवरच नाही आहे, पार्किंगला जागा नाही आहे, भरपूर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते. तरी आम्ही प्रयत्न केला होता, पण ती एक गाडी बनल्यावरती आम्हाला ती अहमदाबादला तशीच सोडली आम्ही आणि म्हटलं की आपल्याला सोल्युशन दुसरं पाहिजे. मग जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो त्यावेळी आम्हाला OTT हा जो प्रकार कोविडमध्ये जरा जास्तच बूम झाला की पिक्चर डायरेक्टली OTTवरती रिलीज व्हायला लागले. आम्ही म्हटलं की हा इझिएस्ट वे आहे की आपण फिल्म डायरेक्टली OTTवरती रिलीज करू शकतो. पण OTTमध्ये रिलीज करण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत की खेडेगावातली लोक, महाराष्ट्रातली सोलापूरमधून 35 किलोमीटर गावातमध्ये राहणारा एखादा जर गाव आहे तर त्याच्यातला एखादी फॅमिली जी शेती करते आणि रोज काही पैसे कमवून ती आपलं उदरनिर्वाह उपजीविका. करते, त्या लोकांसाठी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं हे स्वप्नच आहे. आणि त्यांच्यासाठी घरामध्ये TV सगळ्यांचे आहे, पण प्रत्येकाकडे OTTचं सबस्क्रिप्शन घेणे म्हणा किंवा काय तो प्रकार नाही आहे. आणि OTTमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता त्यावेळी की कोविडमध्ये तुम्हाला नवीन पिक्चर OTTवरती भेटले, पण जसा थोडासा कोविडचा टाईम निघून गेला त्याच्यावरती परत आधी पिक्चर थिएटरला आणि 6-8 आठवड्यानंतर तो OTTला. आता हा जो प्रकार होता की म्हटलं की हे OTTमध्ये आपल्याला हे कळलं होतं की कोविडमध्ये सेम डे रिलीज होऊ शकतो, पण नंतर होत नाही आहेत. मग आम्ही त्याच्यावरती विचार केला की आपण गावागावांमध्ये घरातच जर पिक्चर रिलीज करता आला तर हे सगळ्यात बेस्ट असेल. म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो त्यांना पाहता येईल. थिएटरमध्ये ज्या शुक्रवारी पिक्चर लागतोय त्याच दिवशी आपण गावात दाखवायचा. आता ह्या कॅल्क्युलेशनवरती आम्ही कसं आलो तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 44,000 प्लस गावं आहेत, पण 41,000 गावं अशी आहेत की ज्याच्यापासून पहिलं थिएटर कमीत कमी 50 ते 80 किलोमीटरवरती आहे. म्हणजे त्यांच्या एवढ्या डिस्टन्समध्ये थिएटर नाही आहे. 155 तालुके महाराष्ट्रातले असे आहेत की जिथे एकही थिएटर नाही आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 प्लस थिएटर्स आहेत आणि ती फक्त मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी सेंट्रिक आहेत. आणि जी तालुक्यांमध्ये ज्या एवढ्या बाकीच्या 358 पैकी जे बाकीच्या तालुक्यांमध्ये आहेत थिएटर्स, ते अगदीच फॅमिलीला तुम्ही घेऊन जाल असे नाही आहेत. तर तिथं तुम्हाला 30 लोक दिसतील की जी गावातली तरुण मंडळी आहेत, एखादी बाईक काढली, सकाळी गेले, दिवसभर टाइमपास केला, रात्री जेवले आणि परत घरी आले पिक्चर बघून. तर त्यांच्यासाठी तो होता. पण घरातले एजेड लोक, लहान मुलं, बायका, मुलं, ह्यांच्यासाठी ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. जरी त्यांना बघायचं असेल की पहिल्या दिवशी मला शुक्रवारी जाऊन पिक्चर बघायचा आहे, एखाद्या पिक्चरचं मी ट्रेलर बघितला आहे आणि मी PR बघितला आहे, त्यांचा न्यूजवरती काही बघितलेलं आहे आणि त्यांनी ठरवलं की मला हा पिक्चर पहिल्या दिवशी बघायचा आहे, पण त्यांच्याकडे ते प्रॅक्टिकलीच पॉसिबल नाही आहे. कारण त्यांच्या जवळपासच्या थिएटरमध्ये लागत सुद्धा नाही पिक्चर. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्र हा कॉम्पीट करतो हिंदी सिनेमाबरोबर. त्यामुळे 1200 थिएटरपैकी 600 थिएटर तर त्या लोकांकडेच आहेत समजा. तर बाकीचे उरलेले 600 मध्ये आपण पिक्चर लावतो का मराठी पिक्चर? तर मराठी पिक्चर नॉर्मली रिलीज होताना पण 100चा आकडा पार केला म्हणजे त्यांनी खूप चांगला रिलीज केला. कारण रिलीज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रोड्युसरला पैसे लागतात. तर प्रोड्युसरचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ह्याच्यामध्ये व्ह्युअरचे प्रॉब्लेम सिनेमा बनवण्यासाठी जेवढा खर्च येतो ना तेवढाच खर्च जवळजवळ मार्केटिंग आणि थिएटरमध्ये तो चित्रपट लावण्यासाठी येतो. पण हे प्रेक्षकांना माहित नाहीये. प्रेक्षक तरी म्हणतो अरे तुम्ही एवढा चांगला चित्रपट लावा, आमच्या बाजूच्या थिएटरला नाही आहे. पण प्रोड्युसरला माहिती असतं की त्याच्या बाजूच्या थिएटरमध्ये मी का नाही लावू शकलो. त्यांचं भाडं आहे, त्यांचं इकॉनॉमिक्स आहे, त्यांचं फुटफॉलचं काउंटिंग आहे. ते लोक त्यांच्या हिशोबाने मार्केटिंग प्लॅन करतात की मी एक्स तालुक्यांमध्ये आहे तर माझ्या जवळपासचे हीच गावं आहेत, एवढेच फुटफॉल आहेत, तर मी ह्यांना 2च शो देऊ शकतो किंवा 1च शो देऊ शकतो, बाकीचे मला हिंदी लावायला लागतील जेणेकरून फ्रेश कंटेंट असल्यामुळे लोक जास्त येतील. त्याला त्याचा इकॉनॉमिक्स बघायचं. त्यामुळे थिएटरवाल्यांची चुकी आहे असं नाही आहे, पण जिथे आहे ते थिएटर्स केटर नाही करत पूर्ण डिमांडला. महाराष्ट्रातले 75% लोक तर खेडेगावातच राहतात किंवा ह्या 150 तालुक्यांमध्येच राहतात. आपण फक्त केटर करतोय शहरांना. त्या लोकांकडे कोणी बघतच नाही आहे, पण ती लोक पिक्चर बघायला रेडी आहेत, पण त्यांच्यापर्यंत कंटेंट पोहोचत नाही. मी जर आता शिंपलीला एक प्रश्न विचारते. आता नवीन पिढी जे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात, कितपत मराठी चित्रपट तू पाहतेस किंवा तुला कितपत आवडतात मराठी चित्रपट पाहायला?
मला खूप आवडतात ॲक्च्युली. मराठी भाषेसाठी आपल्याकडे खूप टॉपिक्स आहेत ज्याच्यावर सर्वात movie पहिल्यांदा मराठी नाही मराठी. ठीक आपल्याकडे खूप टॉपिक्स आहेत ज्याच्यावरनं आपण मूवी बनवू शकतो आणि आपल्याकडे खूप स्टोरी आहेत, आपली हिस्ट्री खूप मस्त आहे त्याच्यावर आपण जसं गावोगावी पोचवू शकतो टॉपिक्स बरोबर. असे. सो म्हणून आमचा मेन मुद्दा हाच होता की आम्ही जे पण बनवतो ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल. So तो कारण आता आपण पाहतो आपण जे जेन झी Gen Z, हो. म्हणतोय की या जेन झीला आवडतात की नाही मराठी चित्रपट, हा पहिला प्रश्न आहे म्हणून मी तुला विचारलंय. कंटिन्यू करा. नाही, आपल्याकडचे जे जेनजी आहेत त्यांना सगळ्यांनाच काय, जेनजी म्हातारे सगळ्यांना मराठी पिक्चर बघायचे आहेत, पण मराठी पिक्चर त्या क्वालिटीचे बनले पाहिजेत. मराठी पिक्चर त्या क्वालिटीचे बनत नाहीत असा प्रकार नाही आहे. आपल्याकडे वर्षाला 120+ पिक्चर बनतात, पण मी म्हणतो त्याच्यातले एक 20 पिक्चर बऱ्यापैकी चालतात, बाकीचे 100 तर नाही चालत. पण ते 100 न चालण्यामागची कारणं काय? कारण तो प्रोड्युसर जर त्यांनी 1-2 करोड रुपये टाकून पिक्चर बनवलेला आहे आणि त्यांनी ते 1-2 करोड सुद्धा त्याच्यातनं परत नाही घेतलेले, तर तो लॉसमध्ये आहे. तर तो लॉसमध्ये असल्यावर दुसऱ्या वेळी तो पिक्चर बनवतानाच बोलेल की अरे पैसे येत नाहीत, 1 मध्ये बनवूया आपण पिक्चर. मग नवीन येणारा माणूस तो 50 क्वालिटी वरती येतो, सिनेमाची खराब होते. खराब होऊन जाते. मग त्याच्यावरती ते लोक काम नाही करत जास्त. एखादा गावाचा सब्जेक्ट पकडतात, तेवढा त्याच्यामध्ये ते कळतात की आपल्याकडे एक गाव आहे, हे आपलं गाव आहे, इथं कुठल्या लोकेशनचे पैसे नाही आहेत आणि हे 2 आर्टिस्टना पण पैसे द्यायला नको. हो, आणि हे 2 ऍक्टर माझ्या घरातले आहेत, स्टोरी तू लिही वगैरे असं करून मग फिल्म बनते. मी म्हणत नाही की ती तसा प्रकार चुकीचा आहे, तसे सुद्धा चांगले पिक्चर बनतात, पण ती पिक्चरची रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्ही त्याला कॉम्प्रोमाइज केलं त्या ठिकाणी का, तर इन्कम नाही आहे म्हणून. पण जर त्याच एखाद्या सिनेमाने जर 1 करोड टाकून जर 1 करोड 10 लाख जरी बनवले, फक्त 10 लाख त्या प्रोड्युसरला प्रॉफिट झाला आणि तो प्रोड्युसर पुढच्या वेळी 1.5 करोडचा पिक्चर बनवेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बेसिकली प्रोड्युसरला रिकव्हरी नाही आहे, आणि प्रोड्युसरला रिकव्हरी नसण्याचं कारण हेच आहे की मराठी सिनेमा हा जितक्या क्वांटिटीमध्ये बनतो तेवढ्या क्वांटिटीमध्ये थिएटरला येत नाही. 120 पिक्चर जर बनतात तर 120 पिक्चर थिएटरला लागतच नाहीत. ह्याच्यापैकी फक्त 25-30 पिक्चर लागतात. 58 आपल्याकडे 52 तर आठवडे आहेत. 52 आठवड्यांमध्ये 52 शुक्रवारमध्ये आपल्याकडे हिंदी सुद्धा कॉम्पिटिशन आहे. हो. तर त्याच्यातले तुम्ही अर्धे जरी पकडले तर आपण तेवढे पिक्चर रिलीज करतोय का? 120 बनवल्यानंतर आपण ते 52 पण रिलीज केलं तरी फुल फ्लेज होऊन जातो 100%. कारण मला असं एक वाटतं की मराठी चित्रपटाचा शत्रू हा मराठी चित्रपटच आहे. कारण हिंदीमध्ये बघा, एका ॲक्टरचा सिनेमा येत असेल तर त्याच सुमाराला दुसऱ्याचा जे येत असेल तो थांबतो किंवा त्यांच्यात कॉम्प्रोमाइज करतात. ते तू आधी कर मी नंतर करतो, किंवा तू नंतर कर मी आधी करतो. दोघं एकमेकांच्या अगेन्स्ट येत नाहीत. वेअरएज आपल्या इथे दर आठवड्याला 5 ते 6 चित्रपट रिलीज होतात मराठी, आणि तू करणार का, माझा पण मुहूर्त हाच आहे, माझा पण तयार आहे, मी आत्ताच करणार. ते एकमेकांसाठी एक आठवड्याचं पण अंतर ठेवत नाहीत. कारण चित्रपटांची संख्या 150-200 पर्यंत जाते आणि संपूर्ण वर्षात आठवडे किती येतात तेवढे शुक्रवार येणार. त्यामुळे एकाच शुक्रवारी 4-4, 5-5 चित्रपट रिलीज होतात. मग प्रेक्षक वर्ग विभागला जातो आणि पिक्चर सगळ्यांनाच पाहिजे असतात. मराठी सर्व पाहण्याची इच्छा असते, पण तू काय प्रत्येक जण आठवड्याला 4-4, 5-5 चित्रपट मराठी पाहणार नाही. आणि आजकाल चित्रपट पाहायचा म्हटलं तरी किती खर्चिक झालेलं आहे. तिकीट 150-200 रुपये अगदी कमीत कमी धरलं तर, कारण टॅक्स नसतो मराठी चित्रपटांना म्हणून. पण खाण्याचं, पाण्याची बाटली तुम्ही तुमची नेऊ नाही शकत, खाणं नेऊ नाही शकत. म्हणजे पाण्याची बाटली एक काही नाही म्हटलं तर साधं एक तुम्ही 2 समोसे, पॉपकॉर्न काहीतरी तर खाणार. त्याचा खर्च हा त्या चित्रपटाच्या तिकिटा एवढा असतो. ट्रॅव्हलिंगचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, आणि घरातल्या एक अगदी 2च मुलं आहेत समजा तरी 4 जण जाऊन तिकीटं काढून ट्रॅव्हलिंगचा खर्च, हे सगळं गणित बसत नाही असं मला एक वाटतं आपल्या मराठी. त्याच ठिकाणी मग मराठी माणूस विचार करतो की मला आज 1500 रुपये खर्च करायचे आहेत एक फॅमिलीला घेऊन पिक्चर बघण्यासाठी. मग तो म्हणतो की मी हा मराठी पिक्चर बघण्यापेक्षा हा हिंदी पिक्चर बघतो. मग त्याची चॉईस तिथं लगेच चेंज होऊन जाते, कारण तो स्पेंड तसं करतोय. नाही, पण पुन्हा बघा, हिंदी सिनेमा तुम्ही बघायला गेल्यात त्याचं तिकीट असतं 500 रुपये कमीत कमी, आणि ते अशा मोठ्या मोठ्या थिएटरना लागलेले असतात की ते खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा डबल येतो. एका माणसाला जवळजवळ 1000 ते 1500 रुपये खर्च येतो सिनेमा बघायचं म्हणजे. वेळेस मराठीला तेवढा येत नाही. एक 300-400 रुपयात तुम्ही बघू शकता मराठी चित्रपट, खाणं पिणं जाणं येणं सगळं धरून. पण तेच आहे की मग शहरांमध्ये हे पैसे खर्च करून पाहण्याची सुविधा तरी आहे, हो, पण खेडेगावात पैसा असूनही पाहता येत नाही त्यांना. नाही पाहत आहेत.
तर ॲक्च्युली हाच जो प्रॉब्लेम आहे की प्रोड्युसरचाही प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे प्रेक्षक नाही आहेत, पण प्रेक्षक जिथे आहेत तिथे प्रोड्युसर पोचू पोहोचू शकत नाही. अगदी तर बरोबर. हा जो प्रॉब्लेम होता मेन, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता. तर हे सगळ्यात मोठा आपल्याला सगळ्यांना सगळीकडे आपण ऐकतो आजकाल की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी थिएटर झाले पाहिजेत, प्रत्येक गावागावा ठिकाणी इन्फ्लेटेबलवाले जे थिएटर्स आहेत तंबू टॉकीज टाईपवाले ते झाले पाहिजेत, पण ते प्रॅक्टिकल नाही आहे. 44,000 गावांमध्ये तुम्ही थिएटर नाही उभा राहू शकत. तुम्ही 150 तालुक्यांमध्ये जर आज थिएटर एक एक बनवायला जरी घेतलं, प्रत्येक थिएटर मागे 2-3 कोटीचा इन्व्हेस्टमेंट आहे. तो तालुक्यात थिएटर बोलतो की हे ॲसेट समोर इन्कम नाही आहे तेवढा, तर त्याचे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत. राज्य सरकारने असं काही मध्ये स्कीम केली होती की प्रत्येक तालुक्याच्या असिस्टंटच्या जवळपास आपण एखादी जागा घेऊन तिथे थिएटर उभा केले पाहिजेत, किंवा जे नाटकांचे हॉल आहेत तिथे आपण पिक्चर दाखवले पाहिजे. शासनाच्या योजना सगळ्या फक्त पेपरवर असतात, पण प्रॅक्टिकलीच नाही आहेत ना मॅम. तर प्रॅक्टिकल नसल्यामुळे ते एक्झिक्यूट होऊच शकत नाहीत. मग आपल्याला एक असा पर्याय पाहिजे होता की मी एक पर्याय दिला होता. प्रत्येक गावात मंदिर तर असतं. 100% त्या मंदिरमध्ये तुम्ही एक स्क्रीन लावून रात्रीचा दाखवू शकता, शो ठेवू शकता. आणि आधी आमच्या लहानपणी आम्ही बघितलेले आहेत. मला आठवत आहे की पडदा लावून उलटा सुलटा दोन्ही साईडने दोन्ही बाजूनी बघितलेले बसून आहेत. बघता येतं. गणेशोत्सवात तसे दाखवले picture जायचे लागायचे. चित्रपट. तर तर आता हे तुमच्या सगळं- योजनेविषयी थोडं सांगा. Yes. काय तर हा जो प्रॉब्लेम होता की प्रेक्षकांचा प्रॉब्लेम, प्रोड्युसरचा प्रॉब्लेम, तर ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही एक स्वतःचं एक हार्डवेअर डिव्हाइस बनवलं. ते हार्डवेअर डिव्हाइस ज्याप्रमाणे HDMI पोर्ट असतो टी व्हीला, तर त्या पोर्टला डायरेक्टली लागतं. त्यासाठी काही वेगळं टेक्नॉलॉजिकली सेव्ही असायची काही गरज नाही आहे. नॉर्मल USB सारखंच असतं. पण त्याच्यावरती आम्ही काय केलेलं आहे, प्रोड्युसर ज्या दिवशी पिक्चर मुंबई पुणेमध्ये जेव्हा रिलीज करतो त्याच दिवशी आपण त्या प्रोड्युसरकडनं त्या फिल्मचे राईट्स घेतो पेपर व्ह्यू म्हणजे तुम्ही बघाल तेव्हा पैसे द्या. म्हणजे कोणतंही सबस्क्रिप्शन घेऊन ठेवा, महिन्याला एवढे पैसे भरत राहावा वगैरे प्रकार नाही. तर एखाद्या सोलापूरपासून एखाद्या गावामध्ये एका फॅमिलीने तो डिव्हाइस घेऊन ठेवलेला आहे. मुंबईमध्ये रिलीज झालेला श्यामची आई, पण तो सोलापूरच्या त्या गावामध्ये आसपास नाही आहे, पण तो त्याच दिवशी त्या प्रोड्युसरनी पिक्चर आपल्या प्लॅटफॉर्मवर दिलेला असल्यामुळे तो त्या गावामध्ये अवेलेबल होणार. आणि ती फॅमिली, कमीत कमी फॅमिली 4 लोकांची असते, नवरा बायको 2 मुलं, मी जास्तच असतात गावामध्ये पण मी म्हणतो 4 जण. ती लोक तो श्यामची आई पिक्चर तिथलेच त्याच शुक्रवारी 99 रुपयाचं पेमेंट करून ऑनलाईन UPIनी तिथेच बघू शकतात स्वतःच्या घरात. मग तुम्ही स्वतःचा चहा बनवू शकता, स्वतःचा घरचा नाश्ता बनवू शकता, तुम्हाला पॉपकॉर्न बाहेर आणण्याची गरज नाही आहे. तुम्ही पाहिजे तेव्हा पॉज करू शकता, प्ले करू शकता. ही सगळ्या गोष्टी आम्ही टीव्हीच्या स्क्रीनवरती घेऊन आलो आणि फक्त 99 रुपयामध्ये. पण तो किती वेळासाठी असतो? येस. आता आम्ही त्याच्यामध्ये भारतातली लोक थोडेसे जास्त डोकं लावतात. तर आम्ही 99 रुपयामध्ये पिक्चर जर 2 तासाचा असेल तर आम्ही त्याला 3 तास चालवतो. म्हणजे 3 तासामध्ये तुम्ही 2 तासाचा पिक्चर रिवाइंड, फॉरवर्ड, प्ले, पॉज करून बघू शकता. जेणेकरून आम्ही जर 4 तास ठेवला तर तो पिक्चर 2 वेळा प्ले होऊ शकतो. मग भारतातली लोक कशी आहेत की आता मी बघितलं, आता बाजूच्याला दिला, आता तू बघ. हा प्रकार होऊ नये म्हणजे थोडंसं प्रोड्युसरला नुकसान आहे त्या गोष्टीचं. म्हणून आम्ही ते 2 तासाचा पिक्चर 3 तासासाठी व्हॅलिड ठेवतो. म्हणजे त्याच्या 50% एक्स्ट्रा टाइम देतो आम्ही त्यांना, की जेणेकरून तुम्हाला पॉज करायचा असेल, खायचं असेल, फोन आला कोणाचा, कोण पाहुणे आले, किंवा एखादं गाणं आवडलं, एखादा सीन आवडला, तुम्ही रिपीट बघा. हे फ्रीडम आपण त्यांना दिलेलं आहे. आणि नवीन पिक्चर विदाऊट ॲडव्हर्टाईज चालवतो आपण. कोणती ॲडव्हर्टाईज नाही. थिएटरमध्ये जसा सेम एक्सपिरियन्स तसाच चालणार. आणि इंटरव्हलमध्ये पुढच्या फ्रायडेला जे पिक्चर रिलीज होणार आहेत त्यांचे ट्रेलर्स आपण दाखवतो. ओके. आणि प्रोड्युसरला म्हणजे ते 3 तास प्लस त्याचा वेगळा. येस, ते ॲडिशनल, ते काउंट नाही होत. ट्रेलर वगैरे काउंट नाही होत. ट्रेलरमुळे काय, आजकाल आपण जर बघितलं तर पिक्चर एखादा प्रोड्युसर रिलीज करायचा असेल तर त्याला ट्रेलर दाखवण्यासाठी तर पैसे मोजावे लागतात, त्यांना थिएटर्सला पैसे द्यावे लागतात. तर आपल्या सिस्टममध्ये जर तो पिक्चर आपल्या प्लॅटफॉर्मवरती कमिटेड आहे तर ह्या पुढच्या शुक्रवारी येणार आहे, तर ह्या शुक्रवारी जो पिक्चर चालतोय त्याच्यामध्ये त्याचा ट्रेलर फ्री ऑफ कॉस्ट चालत राहतो, जेणेकरून त्याचा PR ऑटोमॅटिकली होतो. तर गावागावात लोक बघत असताना की लहान मुलं म्हणतात बाबा हा पिक्चर आपण पुढच्या वेळी बघूया. आता त्यासाठी त्यांना फक्त पुढच्या वेळी 99 रुपयेच मोजायचे आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशालाही तेवढा डेंट नाही आहे. त्यामुळे इकॉनॉमिकली आणि जास्तीत जास्त रीच ह्या उद्देश ठेवून आम्ही हा डिव्हाइस केला. हा डिव्हाइस आता इथे अभिषेकने घेऊन आलेला आहे. तर आम्ही डिव्हाइस आणला आहे आमच्यासोबत. तर किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा म्हणून हे डिव्हाइस आहे. आणि हा तुम्ही टी व्हीला प्लग करून, याच्यासोबत एक रिमोटही येतो, तर तुम्ही प्लग करून टी व्हीला फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघू शकता आपल्या घरी, आपल्या टी व्हीवर. येस. तर सर एकदा सांगतील डिटेलमध्ये.
ॲक्च्युली ह्या डिव्हाइसबद्दल मी तुम्हाला थोडंच माहिती देतो. हा नॉर्मल एक डिव्हाइस आहे, HDMI डिव्हाइस, आणि हा आम्ही पूर्णपणे स्वतः तयार केलेला आहे. ह्याच्याबरोबर हा रिमोट येतो आणि 2 पेटंट आहेत ह्याच्याबरोबर. तर ह्या डिव्हाइसचं मी ॲज अ प्रोड्युसर पॉइंट ऑफ व्ह्यू पण तुमचे भरपूर प्रश्न असतीलच, कारण तुम्ही पण तुम्ही आधी प्रोड्युसर सांगा, आहात. मग मी सगळे प्रश्न Yes. विचारते. हां. तर ह्याच्यामध्ये हा डिव्हाइसला कुठलेही पॉवर अडॅप्टर लागत नाही. तुमचा पॉवर टी व्हीवरतीच लागून टी व्हीवरचाच केबल आपल्याला ह्याच्यावरती पॉवर म्हणून वापरता येतो आणि हा रिमोट त्याच्याबरोबर वर्क होतो. हा हे लावल्या सर्व प्रॅक्टिकल तुम्ही दाखवाल ना नंतर येस येस मी माझ्या तेच TV म्हणून वरती? तर हे मी तुम्हाला आता टीव्हीला कनेक्ट करून एक पिक्चर प्ले करून दाखवतो, मग आपण डिस्कस करूया. आता तुम्ही तुम- म्हणालात प्रोड्युसरला काय फायदा आहे सांगा. सगळ्यात हा. पहिल्यांदा ती विचारते, मी प्रोड्युसर असल्यामुळे मला काय फायदा होईल जर मी माझा Yes. चित्रपट दिला तुम्हाला तर? आता ह्याच्यामध्ये आमचं पूर्ण वर्किंग कसं आहे ह्या डिव्हाइसचं, तर हा डिव्हाइस आम्ही प्रत्येक गावांमध्ये पोहोचवतोय. प्रत्येक गावांमध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीला VCR असायचे, लोक भाड्याने आणायचे आणि पिक्चर बघायचे. तर आपण 20 वर्षाआधी हा एक्सपिरियन्स सगळ्यांनीच घेतलेला आहे की लोक 100-150 रुपये देऊन VCR TV भाड्याने आणायचे आणि पिक्चर बघायचे, आणि तो पिक्चर बघून झाला की देऊन टाकायचे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक होता की त्या प्रोड्युसरला त्याचा काहीच फायदा नव्हता. म्हणजे एखाद्याने जर, मला आठवतं मी तेजाब पिक्चर असा बघितला होता, त्या तेजाब पिक्चरच्या प्रोड्युसरला त्याचा 1 रुपयाही फायदा नव्हता. त्या VCR ज्या मालक कोण आहे त्यालाच फायदा होता त्याचा. तर ह्याच्यामध्ये हा पण एक VCRच आहे आत्ताच्या जमान्यातला. पण ह्याच्या 99 रुपयाचा जेव्हा पिक्चर बघितला जातो एखाद्या प्रोड्युसरचा, तर पूर्ण 50% अमाऊंट प्रोड्युसरला डायरेक्टली भेटते. प्रोड्युसरला आपण एक ॲप देतो, त्या ॲपवरती एखाद्या माणसाने कुठेही महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये कुठेही जर पिक्चर त्यांचा प्ले केला, तर त्याला त्याच्या ॲपवरती हे दिसतं की आपला पिक्चर आता किती लोक बघतायत, कुठून बघतायत, कोण बघताय, त्याचं नाव काय, त्याचं जिओग्राफिकल लोकेशन काय मॅपवरती, हे सगळं डिटेल दिसतं आणि त्याचे पैसे आपल्याकडे आले. आणि हे पूर्ण पैसे दर शुक्रवार ते शुक्रवार जे काही कलेक्शन होतं ते आपण दर आठवड्याला प्रोड्युसरला डायरेक्टली बँकेत ट्रान्सफर करतो. ओके. आणि ह्या सिस्टमवरती प्रोड्युसरला पिक्चर द्यायचा जेव्हा असेल, प्रोड्युसरला 1 रुपयाही आम्हाला अपफ्रंट द्यायची गरज नाही. म्हणजे तुमचा पिक्चर रेडी आहे, तुम्ही आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करा, पिक्चर आम्हाला द्या, आम्ही कोणतेही राईट्स ठेवत नाही. प्रोड्युसरला वाटलं की मला 8 दिवसानंतर हा पिक्चर ह्याच्यावरनं काढून टाकायचा तर तुम्ही काढू शकता. म्हणजे आपली कुठली बांधिलकी नाही की एखादा कॉन्ट्रॅक्ट असतो की तुम्ही 6 वर्षासाठी द्यायला पाहिजे, 2 वर्षासाठी द्यायला पाहिजे. आपलं असं काहीच नाही आहे. प्रोड्युसरला जर आठवड्यासाठी द्यायचं आहे, 15 दिवसासाठी द्यायचं आहे, महिन्याभरासाठी द्यायचं आहे, तो देऊ शकतो. एक कॉन्ट्रॅक्ट होणार P2Pचं, जे आमचं पेपर व्ह्यू कॉन्ट्रॅक्ट असेल. राईट्स प्रोड्युसरकडेच राहतात सगळे, आम्ही कोणतेही राईट्स विकत घेत नाही. पूर्णपणे फ्रीडम प्रोड्युसरच्या हातात ठेवतो, 50% अमाऊंट प्रोड्युसरला देतो. आता ह्याच्यामध्ये असलेली एक PR वाली आमचा एक पेटंट टेक्नॉलॉजी आहे. ह्या डिव्हाइस जेव्हा एखाद्या गावामध्ये चालतो आणि त्याचा पिक्चर जेव्हा प्रोड्युसर चालवतो, प्रोड्युसरला जेव्हा दिसतं की साताऱ्यामध्ये वडूज गावामध्ये हा पिक्चर चालू आहे, तर तिथे कदम फॅमिली पिक्चर बघतीये हे पण दिसतंय, तर प्रोड्युसर आपल्या ॲक्ट्रेसला म्हणजे घेऊन जी फॅमिली बघत असते त्यांचा नंबर येतो का, ज्या नंबर नाही दाखवत आपण, हा. प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपण त्यांचं नाव दाखवतो. नाव दाखवतो कारण नाव कॉमन्स आहेत, तर नाव दाखवतो. आणि प्रोड्युसरला जेव्हा दिसतं की ही फॅमिली तिथं पिक्चर बघतीये, तर प्रोड्युसरला हे सुद्धा दिसतं की पिक्चर चालू होऊन किती वेळ झालाय, 25 मिनिटं झाली आहेत, 30 मिनिटं झाली आहेत, अर्धा तास झालाय, हे सुद्धा डेटा दिसत असतो. तर प्रोड्युसर त्या फॅमिलीला व्हिडिओ कॉल करू शकतो. म्हणजे प्रोड्युसरचा PR जो आहे की माझी पिक्चर मी लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पण तुम्ही म्हणता की नंबर देत नाही, मग प्रोड्युसरने त्या Yes. फॅमिलीला कसं कॉन्टॅक्ट करायचं? राईट. तर आपल्या सिस्टममध्ये जेव्हा युजर हा डिव्हाइस वापरतो तेव्हा हा QR कोड स्कॅन करून कनेक्ट झालेला असतो. तर सिस्टमला माहिती आहे की त्या युजरचा नंबर काय आहे किंवा त्याची कनेक्टिव्हिटी काय आहे. पण ॲज अ प्रोड्युसरला नाही ही इन्फॉर्मेशन, तर सिस्टमला माहिती आहे. तर माझी पिक्चर आता श्यामची आई चालू आहे आणि कोणी साताऱ्याला बघतोय, आणि आता ॲज अ प्रोड्युसर तुम्हाला वाटलं की ही जी कदम फॅमिली आहे, मला ह्यांच्याशी बोलायचं आहे, आणि आता अर्धा तास झाला पिक्चर बघतायत श्यामची आई, तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल केल्यावरती टीव्हीवरती जो पिक्चर चालतोय तो पॉज होतो आणि त्याच्यावरती लिहून येतं की अमृता मॅम इज कॉलिंग यू, किंवा त्याचे डायरेक्टर असतील तर ते कॉलिंग यू, किंवा ऍक्टर त्या असेल तर ते फिल्मचे कॉलिंग ऍक्टर्स पण तेच Yes, म्हटलं yes. की- कोणीही तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला किती प्रोफाईल बनवायचे आहेत. तर तुम्ही जेव्हा कॉल करता त्या फॅमिलीला तो तिथं मेसेज येतो आणि त्यांच्या फोनवरती कॉल येतो, तुम्ही जो प्लेस केलेला कॉल आहे, आणि ती फॅमिली बरोबर तुम्ही डायरेक्टली बोलू शकता की तुम्ही श्यामची बघताय आणि आता तुम्ही अर्धा तास झाला बघताय, कसा वाटला तुम्हाला चित्रपट, किंवा तुमचं म्हणणं काय, कसा कोणाचा परफॉर्मन्स आवडला, किंवा एखादा ऍक्टर जेव्हा बोलतो त्यांच्याशी ते इंटरॅक्ट करतील. आणि तुम्ही विचार करा, जेव्हा खेडेगावातला एखादी फॅमिली
त्यांना अशोक सरांचा फोन येतोय, सचिन पिळगावकरचा फोन येतोय किंवा महेश मांजरेकरचा फोन येतोय आणि ते त्यांच्याशी 1 to 1 बोलतायत आणि फॅमिली त्यांचं नाव घेऊन ऍक्टर बोलतायत, तेव्हा तो कनेक्ट 1 to 1 होतो. आज आपण PR करतो, प्रोड्युसर PR करतो, 2-5 लाख रुपये खर्च करतो, कुठल्या तरी मॉलमध्ये जातो, गर्दी जमा होते आणि फक्त हात हलवून आपण निघून येतो. त्याच्यामध्ये तो PR होत नाही, लोक फक्त दुरून फोटो काढतात. पण ह्याच्यामध्ये जेव्हा तो कॉल येतो, तो कॉल युजर, ती फॅमिली त्यांच्या फोनमध्ये सेव्ह करू शकते, त्यांच्या सोशल मीडियावर टाकू शकते. त्यांच्या गावांमध्ये कळतं की हे लोक श्यामचे पिक्चर बघत होते आणि यांना ऍक्ट्रेसचा फोन आला. तर हा एक वेगळा PR होतो गावामध्ये, की जेणेकरून गावातले लोक उत्सुक होतात की त्यांना मी आनंद बघित- होतो त्या हा, आर्टिस्टशी की बोलून, पुढच्या वेळी जर मी directorशी जर हा बोलून. पिक्चर बघितला तर मलाही कॉल येऊ शकतो. रितेश रितेश देशमुखचा जर देशमुख. पिक्चर बघितला तर रितेश देशमुखचा सुद्धा कॉल येऊ शकतो. तर ही जी उत्सुकता राहते आणि ही उत्सुकता प्रोड्युसरसाठी खूप कामाची आहे. कारण हा PR करायला प्रोड्युसर प्रत्येक वेळी सोशल मीडिया शोधत असतो, तिथे पैसे खर्च करतो, न्यूजपेपरवर खर्च करतो, मीडियावरती खर्च करतो, पार्टी प्रीमियरसाठी खर्च करतो. तर ह्याच्यासाठीच की पिक्चर 4 लोकांमध्ये बोलणं व्हावं, त्या लोकांनी त्या सिनेमाबद्दल बोलावं, माउथ पब्लिसिटी माउथ पब्लिसिटी व्हावी. तर ही माउथ पब्लिसिटी आपण प्रत्येक गावागावात पोहोचवतो. आता त्या प्रोड्युसरचा कॉल आहे की प्रोड्युसरने किती लोकांना फोन करायचे आहेत. पण एक दिवसात बसून एक प्रोड्युसर 1000-2000 फॅमिलीला सुद्धा कॉल करू शकतो. त्यांना अर्धा मिनिटं 1 मिनिटं बोलले तरी ते लोक खुश आहेत, त्यांचा दिवस निघून जाईल त्याच्यामध्ये. तर ही एक टेक्नॉलॉजी आपल्याकडे पेटंट आहे. प्रोड्युसरला जे त्यांच्या ॲपवरती दिसतं ते सगळं रिअल टाईम, कुठल्याही प्रकारचं चिटिंग त्याच्यामध्ये नाही आहे, रिअल टाईम आहे. एखाद्या माणसाने QR कोडनी 99 रुपये जेव्हा पेमेंट केले की इमिजिएटली प्रोड्युसरला मेसेज येतो की ह्या गावामध्ये सिनेमा चालू झालेला आहे, ही फॅमिली बघणार आहे. मग त्यांचा पिक्चर चालू झाला, कम्प्लीट झाला, आता ते फिनिश झालं टायमिंग, हे सगळा डेटा त्यांना दिसतो. जे थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला हा डेटा यायला खूप टाइम जातो, इथं आपण हे लाईव्ह दाखवतो सगळं. पण आमच्याही पूर्ण चित्रपट पाहून झाल्यानंतरच पेमेंट लागू होतं का? नाही. की त्यांनी रजिस्टर केल्याबरोबर त्यांनी payment? पे केल्या तुम्ही- केल्या ते हा, प्रोड्युसरला आता एक बघा, मेसेज पूर्ण जातो. बघा, 1.5 चित्रपट बघा. येस, हो. पिक्चर चालू व्हायच्या आधी तुम्हाला ट्रेलर आपण फ्री दाखवतो. ट्रेलर बघायचा, ट्रेलर बघून त्यांना वाटलं की मला हा सिनेमा बघायचा आहे. आता होऊ शकतं की थिएटर सारखं आपली सिस्टम नाही आहे, आपल्या सिस्टमवरती एकाच फ्रायडेला 4 पिक्चर येऊ शकतात मराठी, की त्याच शुक्रवारी आहेत सगळे. तर 4ही पिक्चर ट्रेलर बघून तो डिसाईड करेल की मला X पिक्चर बघायचा आहे. तर त्या पिक्चर जेव्हा बघायला तो वॉच नाऊ करेल तेव्हाच त्याला ते 99 रुपये सिस्टम विचारेल. तेव्हा त्याला नॉर्मली आपण भाजीपाला घेतो दुकानांमध्ये, आजकाल UPI सगळ्यांना वापरता येतं, तर त्यांनी जसे 99 रुपयाचा पेमेंट करून तो पिक्चर चालू करून द्यायचा. त्याच्यामध्ये कुठलाही टाइम वेस्ट होत नाही, काही नाही, त्याला जेव्हा बघायचं तेव्हा बघू शकतो. दुसरी गोष्ट, गावांमध्ये लोकांचा प्रश्न आहे की हे सगळ्यांना हे डिव्हाइस विकत घ्यावं लागेल, याची किंमत 5000 रुपये, सगळ्यांना परवडते नाही परवडेल. तर ह्याचा सुद्धा अभ्यास आम्ही केला आणि त्याच्यावरती आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये आम्ही एक पार्टनर निवडलेला आहे. पूर्ण 41,000 गावांमध्ये एक पार्टनर असणार की ज्याच्याकडे ह्याचे 5 डिव्हाइस गावागावात असणार. की एखाद्या गावांमध्ये 500 लोक राहत आहेत, 500 फॅमिली राहत आहेत, तर त्यांना जर आलेला श्यामचे पिक्चर बघायचा आहे, पण त्यांनी हा डिव्हाइस विकत नाही घेतलेला, हरकत नाही आहे. त्यांनी त्या दुकानात जायचं त्यांच्या गावातल्या पार्टनरकडे आणि बोलायचं मला श्यामचे बघायचे. तो माणूस तुम्हाला दुकानातनं एक डिव्हाइस काढून देणार, तुम्ही घेऊन जायचा, तुम्ही घरात लावायचा, पिक्चर बघायचा, पिक्चर संपला की ते परत त्या गावातल्या दुकानदाराला परत आणून द्यायचा. जेणेकरून हा एक VCR आणि ते फक्त त्यावेळी पण त्याला 99 रुपयेच द्यायचे आहेत. त्यामुळे त्याला काय मी एक्स्ट्रा भाडं देतोय किंवा ॲक्च्युली 99 रुपयापेक्षा मी काय प्लस देतोय असं पण नाही. पण ह्या 99 रुपयांमधनं जेव्हा प्रोड्युसरला 50 रुपये जातात, आम्ही 10 ते 15 रुपये कमिशन त्या दुकानदाराला देतो, जेणेकरून तो त्या गावाला पूर्ण सर्व करतोय. पण त्याच्यामध्ये आम्ही कॅटर काय करतोय की जी लोक विकत नाही घेऊ शकत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी, की हे डिव्हाइस विकणं किंवा विकत घेणं हे मस्ट नाही आहे. हे डिव्हाइस अवेलेबल असेल तर तुम्ही 99 रुपयात पिक्चर बघा. तुम्ही 4 मित्र मिळून एक डिव्हाइस विकत घ्या, की तुम्ही 50 लोक आहेत, तुम्ही एकत्र येऊन एक डिव्हाइस विकत घ्या. हा डिव्हाइस प्रत्येक फॅमिलीने विकत घ्यावा हा उद्देश आमचा नाही. ह्या डिव्हाइसवरती पिक्चर चालतो आणि किती पण लोकांनी बघावा बघा, हा आमचा उद्देश. जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत बघावं. तर पोहोचव. ज्या लोकांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे ते स्वतःसाठी विकत घेऊ शकतात. आता हे मुंबई पुण्यामध्ये पण लोक विकत घ्यायला तयार आहेत. आता सगळ्यात मोठा प्रोड्युसरचा प्रॉब्लेम तोच येतो की माझे पिक्चर मी श्यामची आई मुंबई पुण्यामध्ये थिएटरला लावलेला आहे आणि जर तिथं लोकांनी 99 रुपयामध्ये बघितला तर माझं तर नुकसान होणार, थिएटरमध्ये तर कोणी येणारच नाही. हा ॲज अ प्रोड्युसर तुमच्या मनात सुद्धा आलेला प्रश्न असेल. तर त्याला आम्ही कसं सॉर्ट केलेलं आहे, जेव्हा तुम्ही पिक्चर मुंबई पुण्यामध्ये रिलीज करता थिएटरला, तर त्या थिएटरची लिस्ट आम्हाला एक लिस्ट तुम्ही देता की ही 50 थिएटरमध्ये आमची पिक्चर लागलेली. प्रोड्युसर आम्हाला ही लिस्ट देतो. आमच्याकडे ती पिक्चर अपलोड करताना आम्ही त्या थिएटर्सचे पूर्ण जिओग्राफिक सगळं टाकतो. तर समजा तुम्ही दादरमध्ये आज हिंदमाताला जर
ही पिक्चर लागलेली आहे श्यामची आणि मी इथेच लावला ही डिव्हाइस, तर मला त्या स्टिकवरती तिथं डिव्हाइसवरती ट्रेलर दाखवणार, पण बोलणार की तुमच्या नियर बाय थिएटरमध्ये हा पिक्चर चालू आहे म्हणून मी इथं दाखवू शकत नाही. त्यामुळे थिएटरच्या आसपास आल्यावरती हे डिव्हाइस चालत नाही. त्यामुळे जिथं थिएटर नाही आहेत तिथेच हा पिक्चर प्ले करतो. त्यामुळे थिएटरचा बिझनेस आपण कधीच खराब करत नाही. आपला मेन उद्देशच तो आहे की जिथे हो. थिएटर नाही आहेत तिथे आपण पोचलं पाहिजे. पण असे भरपूर थिएटर्स आहेत की जिथे थिएटर आहे पण श्यामच्याही नाही लागलेलं तिथे, तर त्या लोकांना ते हे डिव्हाइस कामाचं आहे. माझ्या एरियामध्ये रेडियसमध्ये थिएटर आहे, एक्स थिएटर आहे, अलंकार थिएटर आहे, पण अलंकार थिएटरला हिंदी पिक्चर लागलेला आहे, सलमान खानची पिक्चर लागलेली आहे, पण मला श्यामची हे बघायचं आहे. तर त्या थिएटरला नाही आहे ना पिक्चर, मग ते प्रोड्युसरला त्याचं नुकसान नाही होणार, फायदा होणार की थिएटर आहे पण थिएटरमध्ये तुम्ही सिनेमा नाही लावलेला. मग त्या एरियातला माणूस 99 रुपयामध्ये घरी बसून हा पिक्चर बघू शकतो. तर आपण जिथे थिएटर्स आहेत तिथे प्रोड्युसरचा बिलकुल बिझनेस खराब न करता हो. आणि जिथे थिएटर्स नाहीच आहेत तिथे पूर्णपणे पोहोचणं हा एकमेव उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रोड्युसरचं असतं की थिएटर्समध्ये पण आल्यावरती सगळं आल्यावरती पायरसी कशी थांबवणार तुम्ही, हो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. की डिजिटल कंटेंट म्हणजे पायरसी, की एकदा लीक झाली की प्रोड्युसरचं पूर्ण नुकसानच आहे. कोणी थिएटरला येणार नाही, कोणी कुठे बघणार नाही. तर आम्ही त्याच्यावरती सुद्धा उपाय केलेला आहे. जसं आता तुम्ही डेमोमध्ये बघितलं की आपण एक फिल्म प्ले केली होती, तर त्या फिल्ममध्ये प्ले केल्यावरती एखाद्या माणसाने जर रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला आपल्या मोबाईल, हां. तर मोबाईलने जर रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती ना त्या ज्या युजरने 99 रुपये देऊन प्ले केलेला आहे तो पिक्चर, त्याचं नाव, त्याचं जिओ लोकेशन, त्याचं टायमिंग, हे पूर्ण डेटा कॅप्चर होतं. की जेणेकरून मी जर आता एक श्यामचे रेकॉर्ड केलेला आहे 99 रुपये देऊन, आता मी यूट्यूबला टाकतो किंवा मी पायरसी करायला कुठेतरी साईटवरती अपलोड करतो, तो नाही करणार. कारण त्याला माहिती आहे तो प्ले करून जेव्हा बघेल ना तेव्हा त्याला त्याचं नाव सगळं दिसणार आहे. आणि ते असं नाही आहे की मास्क करून तुम्ही एडिट करून काढून टाकला, ते दरवेळी फ्रिक्वेंटली सगळीकडे चेंज होत राहत मग आहे, तो त्याचं गुन्हा फिक्स आहे. स्पॉट नाही. त्याने जर केलं. आणि तुम्हाला जर नाव जर दिसलं तर तो नॉन अवेलेबल आहे. पण आजकाल काय होतं, लीक होतं, लीक कोणी केलं इथपर्यंत आपण पोहोचूच शकत. पण जर ह्या सिस्टम मध्ये जर त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे पण तो लीक करायची हिंमत करणार नाही, कारण त्याला माहिती आहे की माझं नाव आहे याच्यावरती, माझं लोकेशन आहे आणि सिस्टमला माहिती आहे मी कोण आहे, मी पेमेंट केलेलं आहे. तर आपण अशा पद्धतीने त्या पायरसीला पण लॉक केलेलं आहे की जेणेकरून पायरसी होऊ नये. आणि पायरसी महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये चोरी करणं, पायरसी म्हणजे चोरी करणं, पण चोरी करायची नाही आहे लोकांना. गावातला माणूस लीक झालेली लिंक डाउनलोड करून पिक्चर बघतो कारण त्याच्याकडे पैसे देऊन बघायला त्याच्याकडे पर्याय नाही आहे. शुक्रवारी आलेला पिक्चर शनिवारी रविवारी डाउनलोडला भेटून जातो, तो डाउनलोड करतो कारण त्याला थिएटरमध्ये जाता येत नाही, थिएटर नाही त्याच्या आसपास, तोच माणूस डाउनलोड करतो. जर ज्या माणसाकडे 2 ऑप्शन असतील की 99 रुपये देऊन घरी ऑफिशियली बघ किंवा डाउनलोड करून बघ, तर डाउनलोड करणार नाहीत लोक. जर बघायला ऑफिशियली अवेलेबल असेल तर माणूस ऑफिशियली बघेल. बरोबर. जेणेकरून आपल्या प्रोड्युसरचा हा सगळ्यात मोठा होणारा नुकसान आहे या लिकेजमुळे, ते सुद्धा आम्ही कंट्रोल करायचा ह्याच्यातनं प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणत नाही की आम्ही 100% फुल प्रूफ आहे, ह्याच्यातनं काही लोक अजून डोकं लावतील, काही करतील, पण आम्ही जेवढं शक्य तेवढं सगळं टेक्नॉलॉजिकली सगळे ह्याचं एवढी सिक्युरिटी ठेवलेली आहे की डिव्हाइसमधून डाउनलोड होणार नाही, कुठलीही फाईल कामाची प्लेबॅकेबल राहणार नाही, ऑनस्क्रीन कॅप्चर केलं तरी कामाचं नाही आहे, प्रोफेशनल प्रोजेक्टरला तुम्ही लावू शकणार नाही जेणेकरून गावात लोक मी 99 रुपये देऊन प्ले करतो आणि 10 रुपये 20 रुपयाने पूर्ण गावाला दाखवतो, असं पण नाही करू शकणार. तर आपण ते सुद्धा इंटरनेटचं पण एक आम्ही सोल्युशन काढलेलं आहे ह्याच्यामध्ये प्लेबॅक होताना प्रत्येक वेळी इंटरनेट असायलाच पाहिजे अशी सुद्धा गरज नाही. अच्छा. फक्त पेमेंट करताना इंटरनेट लागतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्ट्रीम झालेला फिल्म ऑलरेडी असतो, तो दर शुक्रवारी ऑटो सिंक होतो. त्यामुळे पिक्चर बघताना विदाऊट बफर इंटरनेटच्या पिक्चर चालतो, फक्त पेमेंट करताना तुम्हाला इंटरनेट लागतं. तर त्यामुळे आपण इंटरनेटची डिपेंडेबिलिटी आहे की एखादी फॅमिली घेऊन जाते पण त्या घरात 2 लेडीजच आहेत आणि लहान मुलं आहेत, त्यांना बघायचे पिक्चर, पण त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, मग ते वायफाय देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या घरात वायफाय नाही आहे, तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, ते लोक तरी सुद्धा घरात बसून पिक्चर बघू शकतात. तर आपण जेवढे ग्रामीण प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्या सगळ्यांना शक्य आहे तेवढं केटर करायचा प्रयत्न ह्याच्यातनं केलेला आहे. आणि प्रोड्युसर पॉईंट ऑफ व्ह्यू पण जेवढं ट्रान्सपरंट राहता येईल आणि त्यांना रेव्हेन्यू जास्तीत जास्त कसं कमवता हे येईल. सगळं स्वतः तुम्ही वापरून बघितलंय काय ते डिव्हाइस? येस, आम्ही डेमोवरती खरोखर तळागाळापर्यंत हो. जी छोटी छोटी गावं आहेत तिथपर्यंत सुद्धा हे पोहोचतंय का? आम्हाला ह्याचे भरपूर ड्रॉबॅक्स त्या लोकांनीच सांगितले
की आम्हाला, मी जे आत्ता बोललो जसं की सर आम्ही हे डिव्हाइस मी टीव्ही लावला आणि मी अख्ख्या गावाला तिकीट काढून दाखवलं तर चालेल का? आता हे आम्ही प्रॅक्टिकली जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं की अच्छा गावात लोक असा पण विचार करतात. पण आम्ही मग त्यावेळी त्याच्यावरती उपाय एका केला. वाडीतली लोक हा, असतील तर ते एकत्र बघत येस. असतील. पण एखाद्या घरामध्ये नॉर्मल टीव्हीवरती जर 2-3 फॅमिली येऊन बसतायत आणि बघतायत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. कमर्शियली त्याचा हे नाही झालं पाहिजे की जेणेकरून प्रोड्युसरचं नुकसान होईल की तिकीट काढून दाखवणे वगैरे, जसे व्हिडिओ पार्लर चालायचे आधी. तर तशावरती आपण ह्याला अलाउड नाही केलेलं. म्हणजे लिगली पण ते इलिगलच आहे. पण जी घरातली टीव्ही असतात नॉर्मल साईजचे ते प्लेबॅक देतात. थोडं पण तुम्ही कमर्शियल प्रोजेक्टर वगैरे लावला तर हे प्लेबॅक देत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त 50 लोक बसवून शो दाखवला वगैरे हा प्रकार ह्याच्यावर करता येणार नाही. पण लोकांनी ॲमेझॉनवर किंवा नेटफ्लिक्सवर न बघता ह्या डिव्हाइसवरती तुमच्या का बघावं? डिव्हाइसवर बघावं, का बघावं? येस. आता मी तुम्हाला त्याच्यावरती अजून एक गोष्ट सांगतो. म्हणजे मराठी फिल्म कारण हे घरातच तुमचं टीव्ही आहे, नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन सगळं आहे, आहे. सगळं सगळं तुम्ही इझिली बघू हा, शकता. सगळं कारण असताना हे आजकालचे का जेन वापरावं? झी लोक खूप हुशार आहेत. येस. तर सगळ्यात महत्वाचं OTT आणि आमचा प्लॅटफॉर्म. आम्ही OTT नाही, हा, आम्ही कुठल्याही ॲपवरती नाही आहे. आमचा कंटेंट लॅपटॉपवरती मोबाईलवरती बघता येत नाही. आम्ही फक्त टीव्हीवरतीच चालतो. ह्याच्यामध्ये हा डिव्हाइस फक्त टीव्हीवरती चालवण्यामागचा उद्देश काय? प्रोड्युसर एखादा पिक्चर बनवतो तो ते 7 इंचाच्या स्क्रीनसाठी बनवतच नाही. त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. तो थिएटरचा स्क्रीनचा एक्सपिरियन्स. पण आता तो मोबाईलवरती आला. मोबाईलचा युजेस एका माणसासाठी असतो. म्हणजे जे सबस्क्रिप्शन आहे किंवा जे पेमेंट आहे हा एक माणूस बघतोय. आता मग काही OTTचे आहेत टीव्हीवरती बघायचं तर वेगळं सबस्क्रिप्शन घेतलं तर टीव्हीवरती सुद्धा तुम्ही बघू शकता. पण टीव्हीवरती बघायचे वेगळे आहेत, ह्याच्यावरती बघायचे वेगळे आहेत. शुक्रवारी ज्या दिवशी पिक्चर रिलीज झाला त्या दिवशी OTTला येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. नंतर 1 महिन्या 2 1 महिन्या 2 महिन्यानंतर येतो. त्याच्यात पण मराठी सिनेमा OTT वरती विकला जातो का? नाही जात. 120 पैकी मी म्हणेन एक 5-10 पिक्चर चांगले जे चालतात ते विकत घेतले जातात. ते तेवढेच पिक्चर. बाकीचे 100-110 पिक्चर नाही विकले जात. आणि त्याच्यापैकी पण एक 20-25 असे पिक्चर येतात की जे शेअरिंग बेसिसवरती किंवा रेंटल बेसिसवरती हे प्लॅटफॉर्म घेतात. तर ते प्लॅटफॉर्म जेव्हा घेतात तेव्हा त्याच्यामध्ये ₹5 तास, ₹2 तास, ₹6 तास असं पिक्चरवरती ठरलं जातं. म्हणजे 2 तासाच्या पिक्चरसाठी तुम्हाला ₹10 किंवा ₹12 भेटणार आहेत प्रोड्युसरला. त्याच्यामध्ये पण ज्यांचा डॅशबोर्ड असेल ते एक 20% कमिशन ठेवतात. GST कट होतं ते तुमच्या ह्याच्यातनं, TDS कट होतं तुमच्या ह्याच्यातनं. म्हणजे ₹10च्या समोर प्रॅक्टिकली ₹6-7 प्रोड्युसरच्या हातात येणार आहे. तर एक प्लेबॅक मागे OTT मागे तुम्हाला प्रोड्युसरला ₹6-7 मॅक्सिमम कमवणं आणि तिथे सुद्धा ॲडव्हर्टाईज हे 50 गोष्टी आहेत ते एक्सपिरियन्स खराब करायला आणि इंटरनेटवरती डिपेंडेंट. आणि त्याच्यानंतर तो बघायचा तुम्हाला लेट. प्रोड्युसरला भेटणार आहेत ₹12, ₹10. आपल्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा प्रोड्युसरला एका प्लेबॅकवरती ₹50 भेटतात आणि तो त्याच दिवशी त्या गावापर्यंत पोहोचतोय. एखादा पिक्चर 1 महिन्यानंतर बघण्यासाठी जो PR केलेला असतो तो वेस्ट गेलेला असतो. 1 महिन्यानंतर तोच पिक्चर बघितला जातो जो खरंच चाललेला आहे. नाहीतर पहिल्या 1 आठवड्यात 2 आठवड्यातच सगळं रिव्ह्यूवरनं कळतंय, पब्लिक ठरवतंय की नाही हा पिक्चर नाही बघायचा, याचा रिव्ह्यूज खराब आहे. आपण OTT वरती ते पिक्चर बघायलाच जात नाही. जे हिट आहेत तेच पिक्चर आपण OTT वरती बघायला जातो आणि तेच पिक्चर विकत घेतले जातात. तर OTT वरती सगळे पिक्चर येत नाहीत पहिली गोष्ट. आणि जे पिक्चर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहेत ते OTT वरती नसतील. आणि जर आपल्याकडे एक पिक्चर आहे आणि तो OTT वरती जर गेला तर ज्या दिवशी OTT वरती जातो तो आपल्या प्लॅटफॉर्मवरती राहत नाही. कारण युजर जर ₹6 बघू शकतो तर मी ₹50 विकू नाही शकत. त्याला काय अर्थच नाही. हो. पण प्रोड्युसरला जेव्हा एक ऑप्शन भेटतो की एक प्लॅटफॉर्म माझ्याकडे आहे की जो मला ₹50 देतोय आणि एक प्लॅटफॉर्म माझ्याकडे आहे जो मला ₹6 देतोय, तर ते प्रोड्युसरचा कॉल असेल. आता त्यांचं म्हणणं असतं की OTTचा रीच 2 कोटी लोकांपर्यंत आहे. हा, 2 कोटी लोकांपर्यंत रीच असेल. 2 कोटीपैकी किती लोक ॲक्च्युअल सबस्क्रायबर आहेत? त्याच्यापैकी 50% पेक्षा जास्त लोक ज्यांना रिचार्ज बरोबर फ्री पॅक येतो, काय येतो, तसेच पॅकेज आहेत त्यांच्याकडे. ॲक्च्युअल पैसे देणारे लोक कमी आहेत. मग ती जी देणारी लोक आहेत ती खेडेगावातली आहेत का? नाही, ती सगळी शहरातली लोक आहेत, ती अर्बन लोक आहेत. तर आपण हे जे ग्रामीण लोकांसाठी बनवलं, ग्रामीण लोकांमध्ये OTTचं सबस्क्रिप्शन घेणारी मेंटॅलिटी खेडेगावांमध्ये आत्ताही नाही आहे. पण तुम्ही एका पिक्चरसाठी त्यांच्याकडनं ₹99 घ्या, ते हसत हसत द्यायला तयार आहेत. कारण ते ठरवणार की मला महिन्यात 1 पिक्चर बघायचा आहे का 4 पिक्चर बघायचे आहेत किंवा वर्षात 1 पिक्चर बघायचा आहे.
की मला एखादा सैराट झाला तरच बघायचा आहे मला, नाहीतर नाही बघायचं. टीव्हीला जेव्हा येईल तेव्हा बघेन मी, मला फ्रीज बघायचं. तर प्रत्येक गावांमध्ये अशी लोक आहेत. पण आपण 41,000 गावांमध्ये आणि 150 तालुक्यांमध्ये ही जी 6.5 कोटी लोक आहेत, ह्या लोकांना आपण मटेरियल काय देतोय? काहीच नाही. ह्याच्यामध्ये ती पेड लोक नाही आहेत. असली तरी खूप संख्या कमी आहे त्यांची. मी म्हणत नाही की झिरो आहेत, ते खूप संख्या कमी आहे. आणि ह्याच्यावरती प्रोड्युसरला ज्या दिवशी कळेल की आपल्याला प्रॉफिट आणि आपल्या कंटेंटला जस्टिस हा कोण करतंय, तेव्हा प्रोड्युसर. आता मी किती लोकांना समजावलं तर प्रत्येकजण आपला प्रोडक्ट आपला बेबी असल्यासारखंच विकणार. मी सांगणार माझेच फायदे सांगणार, पण मी असं म्हणत नाही की सगळेच फायदे माझे तुमच्या कामाचे असतील. 4 तुमच्या कामाचे असतील, 4 तुमच्या कामाचे नसतील सुद्धा. पण प्रोड्युसरला एंड ऑफ दी डे काय, तर त्या कंटेंटमध्ये त्याने जी मेहनत घातलेली आहे, जे पैसे त्यांनी घातलेले आहेत, ते पैसे 2 कोटीमध्ये पिक्चर बनवल्यावर 1.5 कोटीचं PR करायला आणि थिएटरचे वरती खर्च करण्यासाठी तुझ्याकडे 1.5 कोटी नाही आहे. तर नाही आहे तर त्यावेळी तुला मी आहे, ते 1.5 कोटी लागणार नाही तिथे. तुम्ही प्लॅटफॉर्मवरती फ्री ऑफ कॉस्ट या. माझे सुद्धा ऑनबोर्डिंग चार्जेस आहेत. मी प्रत्येक पिक्चर मागे 1 लाख रुपये चार्ज करतो, पण ते 1 लाख रुपये मी तुम्हाला आधी चेक नाही मागत. तुमचे जेव्हा कलेक्शन होतील तेव्हा आपण घेतो त्याच्यात. जर हो, म्हणजे जे 50% तुम्ही देताय त्याच्यातून 1 लाख तुम्ही काढून घेणार. हा येस, पण ते पण आपण अपफ्रंट घेत नाही ऑनबोर्डिंगच्या वेळी. हा मी जर उलट त्या म्हणेन, खरं म्हणजे तुम्ही प्रोड्युसरला 1 लाख द्यायला पाहिजे आणि तुमच्याकडे फिल्म घ्यायला पाहिजे. नाही आम्ही कारण ऑलरेडी त्या प्रोड्युसरने लाखो करोडो रुपये त्या फिल्मसाठी खर्च मी केलेले म्हटलं आहेत. सर मॅम असा विचार करा हो, तुम्ही. अशीच लाईन आपण थिएटरवाल्यांना का बोलत नाही की मी 2 कोटीचा पिक्चर बनवला, अजून 1.5 कोटी तुम्हाला का देऊ? पिक्चर माझा थिएटरवरती काउंटरवरती तिकीट विकल्यावरती घ्या ना तुम्ही पैसे. आपण बोललो का आजपर्यंत थिएटरवाल्यांना? नाही, अजिबात नाही. तर माझ्या 1 लाख साठी तुम्ही बोलून दाखवलात, पण ते 1.5 कोटी मी टाकताना कोणीच निर्माती आहे घ्यायला ना, त्यामुळे मला नाही. निर्मात्याचं पण हा दुःख माहिती प्रश्न आहे. मला पाहिजे होता की आपण विचार करतोय ना, आज 1 लाखावरती आपण क्वेश्चन मार्क आणला. हा क्वेश्चन मार्क आणायला पाहिजे, 1.5 कोटीवर पण आणायला पाहिजे. 1 लाख वरती आणणं जेवढं योग्य आहे ना, तेवढं 1.5 कोटी साठी सुद्धा योग्य आहे. का 2 कोटीच्या 3 कोटीचा पिक्चर बनवल्यानंतर आपण 1.5 करोड रुपये आपल्याला आधी द्यावे लागतात. तुम्ही एकही पैसा क्रेडिट वरती चालवू शकत नाही त्याच्यातला. सगळे पैसे दिल्याशिवाय तुमचा पोस्टर लागणारच नाहीये थिएटरला, बरोबर ना? तर ते थिएटर्स तुम्ही जर सगळ्या लोकांनाच केटर करत नाहीये आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली ही प्रोड्युसरची ही कमकुवतपणा आहे हा, की आपण नाहीच बोलू शकत त्यांना की तुम्ही पिक्चर लावा, कमवल्यावरती पैसे घ्या ना. हे 1.5 कोटी तुम्हाला मला द्यायचे आहेत ना, हे तुम्ही कमवल्यानंतर घ्या ना. थिएटरवाले ऍग्री करतील का? नाही करणार. मी करतोय ना, मी 1 लाख चार्ज करतो, पण तुम्ही कमवल्यानंतर मी घेणार, मला आधी नका देऊ. तर आम्ही ट्रान्सपरंट राहतोय. आम्ही इंडस्ट्रीसाठी काहीतरी नाही, आता प्रोड्युसरला तो 1 लाख मिळवण्यासाठी हा किती लोकांनी पाहायला हवा चित्रपट, Yes. म्हणजे किती वेळा तो ऍप वापरला गेला पाहिजे. पण 1,000 लोकांनी बघितला, पण 50 रुपये भेटतात, तर त्याचे 50 रुपये. आणि आपण कसं ठेवलेलं आहे की पहिले 1 लाख मी घेणार, जसा डिस्ट्रीब्युटरमध्ये याच्यामध्ये होतं की फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट. आपण तसंही नाही करत. बोलतो आम्ही 1 लाख रुपये घेणार आहे तुमच्याकडनं, तुम्ही कलेक्शन केलेत. पहिले 1,000 लोकांनी बघितलं, पहिले 1,000 रेंटल गेले. पण तुम्ही आधीच 50% घेतात ना. नाही, आम्ही ते खर्च तुम्ही म्हणताय ना हो. 50% समजा एका 99 व्यक्तीने पैकी. सिनेमा पाहिला तर 99 पैकी आपण हिशोबाला 100 100 धरू की 50 तुम्हाला मिळणार, 50 मी घेणार. येस. मग तरी पुन्हा 1 लाख का तुम्ही वेगळे घेणार? आता हे 50 जे आम्ही घेतोय ही त्याची रनिंग कॉस्ट. मी सर्वांच्या वतीने प्रश्न Yes, yes, विचारते yes. ते. हा, 50 जेव्हा 50% आम्ही प्रोड्युसरला देतो, उरलेले 50 मध्ये आपला गावचा पार्टनर आहे, आमची टेक्नॉलॉजीचा खर्च आहे. जसं UFO ह्यांना सगळ्यांना आपल्याला अपलोडचे चार्जेस, एन्कोडिंग चार्जेस, लायसन्स चार्जेस, KDM कीज, हे सगळं करण्यासाठी आपल्याला चार्ज देतो आपण. ह्या प्रकारचेच खर्च आमच्याकडे सुद्धा आहे. हे सगळं केल्यानंतर आमचं जर मार्जिन म्हणाल तर आम्ही 10% 12% मार्जिनवरतीच आहे. तर हे पैसे अपलोडिंगचे चार्जेस आहेत ते थिएटर्समध्ये व्हेरिएबल आहेत. म्हणजे तुम्ही ॲज अ प्रोड्युसर जर 500 थिएटरला लावलात तर 1 कोटी लागतात, 1,000 थिएटरला लावले तर 2 कोटी लागतात. करेक्ट? आपल्याकडे पूर्ण 41,000 डिव्हाइसवरती पिक्चर चालू दे, किंवा 2 लाख डिव्हाइसवरती पिक्चर चालू दे, किंवा 5 लाख डिव्हाइसवरती पिक्चर चालू दे, ती कॉस्ट 1 लाख राहणार आहे. ती व्हेरिएबल नाही. आणि त्याच्यामध्ये प्रोड्युसरले पहिले 1,000 जेव्हा व्ह्यू होतात, पहिले 50,000 रुपये प्रोड्युसरला भेटतात, त्याच्यानंतर होणारे 1,000 व्ह्यू आम्ही घेतो.
म्हणजे त्याच्या 1 लाख मधले 50,000 दुसऱ्यांदा आम्ही घेतो. पहिले म्हणजे झिरोवरती प्रोड्युसर कधीच राहत नाही. पहिले 50,000 झाले प्रोड्युसरने घेतले, दुसरे 50,000 झाले कंपनीने घेतले, तिसरे 50,000 परत प्रोड्युसर घेईल, चौथे 50,000 परत कंपनी घेईल. तेव्हा कंपनीचे 1 लाख कंप्लीट झाले. ह्याच्यानंतर पूर्ण पैसे प्रोड्युसरचे आहेत, ₹50. त्यामुळे प्रोड्युसर झिरो. थिएटर्समध्ये काय होतं, 1.5 कोटी टाकून पण ₹1 सुद्धा आलाच नाही आणि उलटे मला अजून एक 2-3 लाख रुपये द्यावेच लागले, असे सिच्युएशन पण होते. आमच्याकडे ती सिच्युएशन नाही होणार. जर त्या प्रोड्युसरने त्या पिक्चरवरती व्ह्यूज नाही आले, एक्झाम्पल की 50 लोकांनीच बघितला आणि त्याचे पैसेच बनले नाही, त्यावेळी ते 1 लाख रुपये मी मागत नाही प्रोड्युसरकडे, देणे नाही आहे प्रोड्युसर, ते नुकसान मी उचललं. त्यामुळे तो त्या 1 लाखाच्या कर्जात नाही. मी ते 1 लाख तेव्हा घेणार जेव्हा प्रोड्युसर ते पैसे कमवेल. पण थिएटर्समध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये हा प्रकार असा नाही. तुम्हाला पैसे द्यावेच लागणार. तुम्ही एक तिकीट विका किंवा हाऊसफुल विका. मला वाटतं तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलंय, सगळं कळलंय मला. इतर निर्मात्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यायला पाहिजे. पण तुम्ही प्रत्यक्ष हे जरा मला प्रॅक्टिकल दाखवाल का, की Yes, कसं ते नक्कीच. तुमचं ऍप वर्क होतं? आणि आता आम्ही जसं सिंधुदुर्गमध्ये आम्ही पूर्ण 8 तालुक्यांमध्ये पूर्ण हे पायलट चालवतोय. तर सिंधुदुर्गमध्ये कोकण पट्टा असल्यामुळे आता आम्ही प्लॅटफॉर्मवरती गजेंद्र आहेरेंची स्नो फ्लावर म्हणून एक पिक्चर आहे, जी थिएटरला रिलीज नाहीये, त्यांनी ह्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज केलेली आहे. ती फिल्म आहे. आणि कुर्ला वेंगुर्ला म्हणून एक पिक्चर आहे, जी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाली होती. ती पूर्ण कुर्ला वेंगुर्ला नावावरूनच कळतं की कोकण बेल्टसाठी कोकण फिल्म बेल्ट. होती. हो. पण त्यांचं ते प्रोड्युसर सुद्धा आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत. तर त्यांनी सांगितलं होतं की मी रीच नाही करू शकलो कोकणामध्ये, तर त्यांनी प्रयत्न केला होता की मी नाट्यगृहात दाखवतो, मी स्वतःचा एक प्रोजेक्टर विकत घेतला आणि गावागावात दाखवतो. आणि त्यांना जेव्हा कळलं की हा असा सिस्टम आहे, तर त्यांनी तो फिल्म दिला. तर आता आमच्या प्लॅटफॉर्मवरती हे 2 फिल्म आहेत आणि अपकमिंग मध्ये फिल्म आमच्याकडे एक मीरा म्हणून फिल्म आहे. तर हे सगळं मी तुम्हाला ॲज अ डेमो दाखवतो कसं चालतं आणि आमचं पायरेसी वर्किंग कसं चालतं, व्हिडिओ कॉल कसा चालतो तेच आणि म्हणजे प्रोड्युसरचा ऍप जेणेकरून की लोकांना कळेल कळेल. की Right. असं ऍप आहे बाबा, Yes. गावच्या लोकांनाही कळेल Yes. की Right. अशा तऱ्हेने आपल्याला याची मेंबरशिप घेऊन करता येते, आणि वापरायलाही ऍप विकत न सोपं आहे घेता, एकदम. येस. किंवा वापरायलाही किती सोपं सोपं आहे, आहे. कठीण आहे, Correct. काय ते सगळं एक थोडक्यात कळेल सगळ्यांना. येस येस आपण एक डेमो आपण करूया, एक डेमो जेणेकरून हे प्रॅक्टिकली वर्क करताना बघितलं तर लोकांनाही जास्त आरामात हो समजेल ते. हो हो. येस.